हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 14 डिसेंबर 2024ला जो CTETचा पेपर होणार आहे त्या पेपरविषयी आपण माहिती पाहणार आहोत. म्हणजे जे आता राहिलेत 5-6 दिवस, त्या 5-6 दिवसामध्ये आपण काय नियोजन केलं पाहिजे, शेवटच्या दिवसात आपण कसा अभ्यास केला पाहिजे, महत्त्वाचे विषय म्हणजे आता वेळ कमी आहे त्यामुळे मग कोणत्या टॉपिकवर फोकस केलं पाहिजे जेणेकरून आपला CTET क्लिअर होईल आणि येणाऱ्या थर्ड टेटसाठी त्याचा फायदा होईल. चला तर आपण आता पाहूया. मुळात CTET जे आहे 14 डिसेंबरला आहे, आता होणार आहे. याच्यामध्ये 5 टॉपिक असतात. प्रत्येक सेम TET सारखं CTET असते, फक्त लँग्वेज मराठी आणि हिंदी आणि इंग्लिश असते. ठीक आहे. याच्यामध्ये प्रथम भाषा जे आपण मराठी घेतलेला असतो तिथं पण आपण मराठी घेऊ शकतो. आता पहा, सर्वप्रथम आहे बालमानसशास्त्र, गणित, पर्यावरण अध्ययन, इंग्रजी, पहिले भाषा मराठी, दुसरी हिंदी किंवा इंग्लिश. ठीक आहे. आता हे पाहत असताना आपण जी भाषा निवडलो आहे त्यानुसार आपण पाहूया. फक्त ह्याच्यामध्ये मी फक्त महत्त्वाचं पॉईंट घेणार आहे की पेपर कसा सोडवायचा, काय करायचं, शेवटच्या दिवसात काय अभ्यास करायचं जेणेकरून गोंधळ नाही उडाला पाहिजे. तर सुरुवात करूया आपण डायरेक्ट. ठीक आहे. आता पहा, सर्वप्रथम आपण काय करू, मानसशास्त्राचा विषय घेऊ. मानसशास्त्रामध्ये काय आहे तुम्हाला सांगतो. मानसशास्त्रामध्ये सर्वप्रथम आपण महत्त्वाचा विषय म्हणजे महत्त्वाचे जे आपण पॉईंट्स आहेत ते आपण पाहू की कोणत्या उपपत्ती पाहायच्या, कोणत्या महत्त्वाच्या ह्याच्यावर फोकस करायचं. पहा, मुळात काय आहे, प्रिव्हियस इयर प्रश्न पाहायचे, मागं जास्तीत जास्त कोणकोणत्या उपपत्तीवर जास्त प्रश्न आलेले आहेत. आणि परंतु CTETसाठी वेगवेगळे उपपत्ती आहेत जे स्टेटसाठी TETला वेगळे आहेत. बऱ्यापैकी महत्त्वाचे आहेत पियाजे, जीन पियाजे आपण ज्याला म्हणतो. दुसरा आहे वायगोस्की, काय. तिसरा आहे स्किनर. चौथा आहे पॅवलॉव आणि पाचवा आहे गार्डनर आणि चॉम्स्की. जास्तीत जास्त याच 5-6 ह्याच्यावर पियाजे आहे, वायगोस्की आहे, स्किनरची थेरी आहे, पॅवलॉवची थेरी आहे, गार्डनरची थेरी आहे, चॉम्स्कीची थेरी आहे. हे एकूण 6 जे थेरी आहेत ना याच्यावर जास्त फोकस करायचं जेणेकरून 5 ते 6 प्रश्न याच्यावर असतात. यांचे अध्यापनाचे जे पद्धती आहेत किंवा मेथड आहेत काय त्याच्यावर जास्त फोकस होणार आहे. आणि पेपर जर आपण पाहिलं ना तर ह्याच्यावर जास्त प्रश्न पडलेले आहे, तुम्हाला लक्षात येईल. पहा, आता तुम्हाला दाखवतो. हे 2020चा पेपर आहे. पहा, आता याच्यामध्ये पहा त्यांच्या ज्यांनी सांगितले उपपत्त्या त्याच्याशी रिलेटेडच प्रश्न जास्त आलेले तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे. आता पहा, बच्चों के हे हे ह्याच्यामध्ये बहुविध बुद्धी हे कोणाविषयी सांगितलेलं आहे. कोलबर्गची एक थेरी विचारलेला आहे. ठीक आहे. वायगोस्की आला, तुम्हाला तर मी सांगितलं होतं. पियाजे आलं, जशाच तसे बघा पियाजेवर 2 प्रश्न आले. काय हे तर हे स्टेजेस सांगितलेत, कोणी सांगितले, पियाजेनं सांगितले स्टेजेस आहेत. म्हणजे तुम्हाला जशाच तशी थेरी जर व्यवस्थित केली ना तर तुम्हाला याचा फायदा होऊन जाईल. आता बघा, दिव्यांगजन अधिकार अधिनियम जे आहे ना, राईट टू पर्सन ही डिसॅबिलिटी याच्यावर प्रश्न टाकायला लागले तर. आणि तुम्हाला आणखी सांगतो कायदे कोणकोणते करायचे. पहा, हे जे 2016चं आहे RTE 2010 NEP 2020 हे महत्त्वाचे पाहून घ्या. ठीक आहे. याच्या फक्त उद्देश आणि ह्याचे स्ट्रक्चर काय आहे ते आपल्याला लक्षात येऊन जाईल. आणि त्याच्यानंतर बघा, तुम्हाला हे सांगायचं तात्पर्य असं आहे की थिअरीवर जास्त प्रश्न आहेत आणि त्याच्याशी रिलेटेड आहे. आणि स्वतः समजायचं की शिक्षक आहे, तुम्ही शिक्षक म्हणून काय करणार, तुमच्या अपेक्षा काय आहेत, तुम्हाला कसं वर्गामध्ये तुम्ही अध्ययन करणार ह्या गोष्टी तिथं सांगितलेल्या असतात. त्यामुळे हे पेपर सोडत असताना स्वतः शिक्षक समजून आपण त्याच्यावर पेपर सोडवला पाहिजे. ठीक आहे. गणितामध्ये पण उपयोजनात्मक पण गणित येतो बेसिक. ठीक आहे. ते आपण घेऊ. पहिला झाला मानसशास्त्र. म्हणजे जास्त पियाजे, वायगोस्की, स्किनर, पॅवलॉव, गार्डनर, चॉम्स्की काय यांच्या थिअरीवर जास्त फोकस करा. आणि दुसरा पॉईंट आहे की महत्त्वाचे मुद्दे कोणकोणते आहेत प्रिव्हियस इयर प्रश्न. प्रिव्हियस इयर पेपर. ठीक आहे. प्रिव्हियस इयर पेपर कधी पाहायचे, 2015च्या अगोदरचे नाही पाहायचे. क्वालिटी म्हणजे पेपर एकदम अवघड होते. 2018
ते 2023 फक्त PYQ बघून जा, तुम्हाला रिपीट प्रश्नाचाच आवाका झालेला दिसून येईल. 18 ते 23चे 24चे आता जे जूनमध्ये 24 झालेली आहे ती. ठीक आहे, हे झाले सर्व मानसशास्त्राचे. आता दुसरा पॉईंट आहे आपला गणित. गणितमध्ये काय करायचं, पेपर 1साठी आहे बरं का. गणितमध्ये काय करायचं, प्रिव्हियस इयर जे पेपर आहे त्याचे ते मेथड पाहायचे, कोणत्या टॉपिकवर जास्त फोकस आलेले, गुणोत्तर प्रमाण, नफा तोटा, शेकडेवारी, महत्त्वाचे काही टॉपिक आहेत 4-5 टॉपिक आहेत. तर जास्त आणि गणित हे आत्ता उपयोजनात्मक पद्धतीनं गणित विचारलं जात आहे. त्यामुळे गणित तेवढं हे नाही आहे, फक्त 10 ते 15 प्रश्न, 10-12 प्रश्न तुम्हाला डायरेक्ट फॅक्च्युअल येतील, बाकीचे तुम्हाला उपयोजनात्मक येतील. तिसरा आहे मानसशास्त्र झालं, त्यानंतर गणित झालं, त्यानंतर तिसरा आहे भाषा मराठी. आपण प्रथम भाषा जी निवडतो. ठीक आहे, याच्यामध्ये काय करायचं, बेसिक याच्यातले 10 प्रश्न उपयोजनात्मक असतात. 5 मार्काचा पॅसेज असतो. ठीक आहे, आणि बाकीचं ग्रामर असतो, व्याकरण. ठीक आहे, व्याकरण असतं महत्त्वाचं. आपले जे बाळासाहेब शिंदे असेल किंवा मोरावाळा मी कोणाचंही जे आपण जे अगोदर वाचलेलं आहे मराठी, त्यातलं व्याकरण फक्त एक रीडिंग पाहून जायची. ठीक आहे, बाकी असं काही मराठीमध्ये येणार नाही आहे वेगळं. हिंदी किंवा इंग्रजी जे आपण सेकंड भाषा निवडलेली आहे, सेम याचा फॉर्मॅट असतो. मराठीमध्ये जे आपण पाहिलं तेच फॉर्मॅट हा इंग्लिश आणि हिंदीमध्ये असतो. त्यामुळे हे काही अवघड येणार नाही. इथं तुम्हाला स्कोरिंग विषय आहे 2. मॅक्सिमम मुलं तर महाराष्ट्रातले आपण हिंदी घेत असतो, त्यामुळे सेम फॉर्मॅट आहे. व्याकरण पण मराठीचं हिंदीचं बऱ्यापैकी सारखंच आहे, फक्त उच्चारामध्ये फरक आहे. बाकी ठीक आहे, हे एक झाले, 4 विषय झाले. शेवटचा आहे EVS, पर्यावरणशास्त्र म्हणतो. आता पर्यावरणशास्त्राचे तुम्ही प्रश्न बघा कसे विचारले त्यांनी, तुम्हाला एकदम सोपं सांगतो. कसं आहे, भाषा हिंदी, दुसरी भाषा घेतली त्यांनी. ठीक आहे, तुम्हाला पर्यावरण सांगतो, म्हणजे एकदम तुम्हाला एक आवाका येऊन जाईल. पर्यावरणामध्ये कसं बेसिक आपण जे भूगोलमध्ये अभ्यास करतो ना त्या लेवलने हे गणिताचे बघा, उपयोजनात्मक गणित. हे पहा, गणित की शिक्षक अधिकानुसार कोणसी वांछनीय आहे, कक्षा अध्यापक के, हे सर्व उपयोजनात्मक आहे. म्हणजे तुम्ही गणित शिक्षक काय विचार करू शकता त्याच्यावर डिपेंड आहे. रोहितने अनुभव किया वर्ग, हे असं आहे तसं. म्हणजे वैन हिल के मानसिक चरण स्पर्श काय, किन्हीं 2 पूर्ण संख्या को योग पूर्ण संख्या होता है, पूर्ण संख्या के गुण को प्रकार उल्लेखित किया जाता है. इंग्लिशमध्ये बघायचं, हिंदीमध्ये कळत नसेल तर. ठीक आहे, आता समोरचा आहे टॉपिक पहा. हा बघा 61 हे पर्यावरण एकदम बेसिक विचारते GK टाईपमध्ये. भारताचे बघा, निम्नलिखित कोणता भारत संघ शासित प्रदेश नाही आहे, म्हणजे कोणता आहे केंद्रशासित पण टेरिटरी नाही आहे. सरळ प्रश्न GKचा प्रश्न कोणता आहे, जम्मू आहे, लडाख आहे, मणिपूर, चंदीगड. मणिपूर नाही, मणिपूर काय राज्य आहे. सर एकदम बेसिक जे भूगोल आहे ना आपण भारताचा भूगोल, प्राकृतिक भूगोल आणि बेसिक म्हणजे NCERT जे आपण जर पाहिलं 6वी ते 8वी जशाच तुम्हाला भेटून जातं. बघा, पेट्रोलियम उत्पादक कुठं आहे, कच्चे तेल कुठं आहे, बॉम्बे आहे, आसाम, ओडिशा, गुजरात, तमिळनाडू, बिहार राज्य. आसाम, ओडिशा, गुजरात, तमिळनाडू, बिहार, डायरेक्ट बॉम्बे आहे तथा पश्चिम बंगालमध्ये. उत्पादक कोणते कच्चे तेल उत्पादक म्हणते, कच्चे तेल बॉम्बे आहे, पश्चिम बंगाल कन्फ्यूज आहे. आसाममध्ये आहे, ओडिशामध्ये सांगता येत नाही, गुजरातमध्ये नाही आहे, बिहार आणि बिहारमध्ये पण नाही. त्यामुळं आसाम आणि ओडिशा, बॉम्बे आहे तर पश्चिम बंगाल, इथं बॉम्बे आहे आणि पश्चिम बंगाल आपण असं करू शकतो. ठीक आहे, आसाममध्ये पण दिसते. त्यामुळं महत्त्वाचं काय, बॉम्बे आहे लक्षात पाहिजे. कच्च्या तेल उत्पादन आपलं तिथं पाहिजे. अशाच पद्धतीनं पोचमपल्ली बघा, पोचमपल्ली कुठं आहे, तेलंगणामध्ये. डायरेक्ट तुम्हाला प्रश्न येऊन जाईल, काहीच बघायचं नसते. असे प्रश्न तुम्हाला एकदम बेसिक करंटचे प्रश्न आहेत तुम्हाला विचारून, तुम्हाला एक लक्षात येऊन कॉन्फिडन्स बूस्ट होईल तुमचा. ह्यासाठी हे सांगतो, एकदम सोपं आहे. ठीक आहे, कोणती प्रश्न घ्या तुम्ही, एकदम बेसिक भूगोलवर आहे. बघा, मटर के पौधों के साथ प्रयोग किया यानी मटर के पौधों के कुछ लक्षण होते हैं, जोड़ियों में पाए जाते हैं, जैसे चिकने खुरदे, लंबे बोने, पीले हरे. यदि इन्हें कोणी सांगितलं आहे मग काय, मेंडलनं कशावर रिसर्च केलं आहे, मटरवर. सायन्सचा भाग आहे. डायरेक्ट प्रश्न शॉर्टकटमध्ये. आता बघा, NCF तुम्हाला मी म्हणलं होतं, NCF नॅशनल करिक्युलम फ्लेम 2005 प्रश्न टॅकल झाले. ठीक आहे, हे पाहून जा काय येतं तुम्हाला. मी मागे लिहून दिलं आहे कोणकोणते कायदे बघायचे. तुम्हाला आता एक शॉर्टकट आणखीन एक सांगतो की कोणकोणत्या मुद्द्यावर फोकस करायचं. ठीक आहे, आता पहा पर्यावरणात काय करायचं ते.
पहा 1 मिनिट, कोणते कोणते कायदे जाताना पाहून जायचं. पहिला आहे, सुरुवात करतो, 1986चं शैक्षणिक धोरण. फक्त मुद्दे पाहून जा. कोठारी कमिशन 1966, अंमलबजावणी झाली 1968. आता रिसेंटमध्ये राजस्थानला प्रश्न आला होता कोठारी कमिशनवर, की शिक्षण एकूण बजेटच्या किती टक्के बजेट शिक्षणावर खर्च करायचं. उत्तर प्रत्येकाने मॅक्सिमम लोकांनी चुकले, ऑल ऑफ दिस केले. 6% बजेट शिक्षणावर खर्च करायचं त्यांनी सांगितलं होतं, प्रत्येकाने 10% केले. ठीक आहे, त्यामुळे हे चुकलं त्यांचं. म्हणजे शिक्षण किती महत्त्वाचं आहे याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे. पाहता पहिला पॉईंट बघा. तिसरा शैक्षणिक धोरण 1986, कोठारी कमिशन 66-68. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे NCF, नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क 2005. चौथा आहे RTE 2009, अंमलबजावणी 1 एप्रिल 2010. पाचवा आहे NEP 2020. आणि 6वा आहे 2016चं जे PH हँडिकॅपचं जे ॲक्ट आहे ते केलं पाहिजे. ते एक आहे, त्याच्यावर विचारलं त्यांनी. हँडिकॅप धोरण जे आहे ना, PH धोरण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं, एवढे केले नाही. याच्यावर तुम्हाला 2 ते 3 प्रश्न येऊन जातील. 3 प्रश्न, 3 किंवा 4 त्यांच्यावर डिपेंड आहे. पण एवढे फक्त याचे ओव्हरलुक, याचे तरतुदी, मुद्दे काय आहेत तेवढं पाहून जा, जेणेकरून तुम्हाला याचा फायदा होईल. तर झाले एकूण आपले 5 विषय. पेपर एकदम व्यवस्थित सोडवा, गडबड नका करू. फक्त पेपर कसं सोडवायचा हा मुद्दा आहे महत्त्वाचा. शेवटचं म्हणजे हे एवढंच करायचं, PYQवर जास्त फोकस करा. शेवटी तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट होईल. आणि तेच रिपीट प्रश्नाचा आवाका झालेला आहे. आणि पहिला झाला. दुसरा काय महत्त्वाचे विषय, सर्वात महत्त्वाचे बघा, पुनरावृत्ती संधी विचारले. एकदम सोपं असं काही नाही. छोटे बच्चों की पुस्तक का विषय मुख्य रूप से होना चाहिए. काय डायरेक्ट बघा, 21 ते 28 प्रश्न डायरेक्ट विचारले. पॅसेज किती, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 8 प्रश्न नुसते पॅसेजवर टाकलेत त्यांनी. विचार करा. आणि परत आणखीन एक पॅसेज आला आहे. म्हणजे जवळपास तुम्हाला पॅसेजवरचेच प्रश्न आहेत. मॅक्सिमम तुम्ही पॅसेजवरच सोडवायचं वेळ घेऊन. पहिला पॉईंट. दुसरा आहे बघा, तुम्हाला सांगतो आता काय करायचं शेवटी पेपर. आता दुसरा पॉईंट आपला आहे, महत्त्वाचा विषय घेतला आपण, 90+ मार्क घेण्यासाठी काय करायचं. कारण का 90+ मार्क लय आवश्यक आहेत. कारण का आपली निवड जर ओपनमधून व्हायचं असेल तर मागं जे टेट झालेली आहे त्याच्यामध्ये विचारा 55-60% मुद्दा किती मोठा गाजलेला आहे, किती नुकसान झालेलं आहे. ठीक आहे, 90 मार्क ठरवा टार्गेटमध्ये, जेणेकरून तुमचा फायदा होईल. आता पहा, पहिला पॉईंट असा आहे की सोपे विषय, सोपं जे आपल्याला ते अगोदर सोडून घ्या. उदाहरणार्थ मराठी, हिंदी 1 नंबरला प्रायोरिटी द्या, 2 नंबरला पर्यावरण द्या, कारण जे सोपं आहे. 3 नंबरला म्हणजे मराठी 1 नंबर, हिंदी 2 नंबर, 3 नंबर पर्यावरण, 4 नंबरला गणित घ्या, आणि 5 नंबरला विचार करून मानसशास्त्र घ्या. म्हणजे याला थोडासा वेळ लागतो विचार करण्यासाठी, पण प्रश्न सुटतो. आणि हे सोडवत असतं मानसशास्त्र सांगतो आवर्जून, प्रश्न एकदम सोपा असतो. फक्त एखादा प्रश्न कळत नसेल तर त्याला 2 ते 3 वेळेस वाचा, जेणेकरून तुम्हाला त्या शब्दाचा अर्थ कळून जाईल. इंग्लिश कळत नसेल मराठी वाचा, हिंदी वाचा, हिंदी कळत नसेल तर इंग्लिश वाचा, तुम्हाला शब्दाचा अर्थ कळून जाईल. त्यामुळे हे सोपं आहे, सर्वात सोपं मानसशास्त्र आहे. मला 29 मार्क आहेत मानसशास्त्रामध्ये. ठीक आहे, पहा गणित विषयाचं बघा. गणित तुम्हाला मी सांगितलं, पर्यावरण सांगितलं, हे हा क्रम ठेवा, जेणेकरून तुम्हाला फायदा होईल. आणि सेकंड पेपरमध्ये कसं आहे, सेकंड पेपर ज्या मुलांचं आहे त्यांनी काय करायचं, हे गणित आणि त्यांना पर्यावरण राहत नाही. काय गणित आणि पर्यावरण राहत नाही, तिथं सोशल सायन्समध्ये एकतर इतिहास भूगोल असेल आणि किंवा मॅथ सायन्स असेल. इतिहास भूगोल जे आहे ना, हिस्ट्री आणि जॉग्रफी, हे 6वी ते 8वी फक्त NCERT वाचून जा, बाकी काही गरज नाही. 6वी 7वी 8वी काही आवड होत नाही वाचून जाण्यासाठी, एकदम सोपं आहे. आणि प्रिव्हियस इयर प्रश्न पाहायचे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पहा, फक्त जेव्हा तुम्हाला लक्षात येऊन जाईल की पेपर किती सोपा आहे. आणि वेळेचं नियोजन भान ठेवा. 150 मिनटं, 150 प्रश्न, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 1 मिनिट वेळ भेटेल आपल्याला, म्हणजे 2.5 तासाचा पेपर असतो. ठीक, हे लक्षात असू द्या.
जेणेकरून तुम्हाला फायदा होईल. आता पहा, मूळ मुद्दा आहे की प्रश्न वेळेत आणि 100% होईल, काही मोठी अवघड नाही. जास्तीत जास्त मराठी हिंदीमध्ये स्कोअर करण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर पर्यावरण हे तुम्हाला ओपनमध्ये नेण्यासाठी महत्त्वाचे काम आहेत. मराठी इथं आउट ऑफ घेऊ शकता तुम्ही जर व्यवस्थित सोडवलं तर. मराठी, हिंदी आणि पर्यावरण किंवा इंग्लिश पर्यावरण. ठीक आहे. गणित पण तुम्हाला उपयोजनात्मक आहे, मानसशास्त्र पण उपयोजनात्मक आहे. आणि मानसशास्त्राला महत्त्वाचे मी तुम्हाला थिअरीसुद्धा सांगितली कोणाची घ्यायची. पियाजे, वायगोस्की, स्किनर, पॅवलॉव, गार्डनर, चॉम्स्की किंवा कोहलर, कोफका आपण म्हणतो. जे बेसिक छोटे फक्त थिअरी महत्त्वाचे मुद्दे याच्यावर फोकस करा. जास्तीत जास्त पियाजे, वायगोस्की, स्किनर, गार्डनरची थिअरी आहे, 9 पॉईंट आहे त्याच्यामध्ये. ते पॉईंट बघून जा. डायरेक्ट स्टेप बाय स्टेप आहेत. हार्वर्डचे 5 पंचपद्धतीवर प्रश्न आलेला आहे. ते प्रश्न तुम्ही जर PYQ बघितले ना तर मला लक्षात येऊन जाईल कोणकोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. तुम्ही आणि पेपर कसा सोडवायचा, आता शेवट सांगतो. पेपर कसा सोडवायचा. पेपर सोडवत असताना प्रश्न सोपा आहे म्हणून प्रश्न वाचणं अर्धच नकार ठेवू. पूर्ण प्रश्न वाचा. प्रश्न चुकीचं सांगितलं का बरोबर सांगितलं आहे, सत्य बोलाय असत्य बोलाय, विकल्प चुन, असं एखादा प्रश्न येतात. त्यामुळे प्रश्न व्यवस्थित वाचा. आणि प्रश्न व्यवस्थित वाचल्यानंतर आपलं अभ्यास केलेलं आहे अप्लाय करा. अभ्यास जे आपण केलेला आहे ते अप्लाय करा. नॉलेज. ठीक आहे. आणि तिसरं जे आहे ते झाल्यानंतर एलिमिनेट मेथड जास्त वापरा. ठीक आहे. आणि चौथा जो मुद्दा आहे की प्रश्न व्यवस्थित वाचत असताना टिक करण्याच्या अगोदर विचार करा. प्रश्न वाचत असताना एकदा टिक केलं ना सर, अंडरलाईन केलं, हे केलं ना आपण असं त्याला जर आपण म्हणजे असं काय म्हणतो त्याला आपण, हे जर कॉलम भरला असं की नंतर त्याला एरेज करता येत नाही. त्यामुळे विचारपूर्वक करा आणि वेळेचं भान ठेवा. सोबत घडी घेऊन जा जेणेकरून तुम्हाला, आणि एक पाण्याची बॉटल पण सोबत घेऊन जा जेणेकरून तुम्हाला पेपर सोडत असताना फायदा होईल. ठीक आहे. हे मानसशास्त्र, बाकीचे हे 5 विषय तुम्ही बघून घ्या. म्हणजे पेपर असं सोडवा. 14 तारखेला पेपर आहे. काही मुलांचा 15 तारखेला पण असेल. त्यामुळं सर्वांना बेस्ट ऑफ लक. चांगला पेपर सोडवा. आणि हे जर तुम्हाला आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.